भगवंतालाही त्रासातून मुक्त नाही, प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला. भगवान महावीरांना सुद्धा तो चुकलेला नाही. हातातली जनावरं भगवान महावीरांच्या अंगावरती सोडली, लचके तोडले, पण महावीर भगवान किंचितशेही ध्यानातून हल्ले नाहीत. एवढंच काय, आपण आरडाओरडा करून सुद्धा हा लक्ष देत नाही, म्हणून एका रानटी माणसानं काटेरी वनस्पती उचलल्या, तोडल्या आणि भगवान महावीरांच्या दोन्ही कानात ठोकून प्रचंड वेदना झाल्या, नखशिखांत वेदना झाल्या, पण महावीर किंचितसेही डगमगले नाहीत. ध्यानातून ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपल्या कानामध्ये रक्त वाहत आहे. ते तसेच गावाकडे चालत निघाले. एका दारात जाऊन पोहोचले. एका माणसानं पाहिलं की भगवान महावीर साक्षात समोर उभे आहेत आणि त्यांच्या कानामध्ये. एका वैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याकडून त्या कानातल्या त्या काटेरी वनस्पती बाजूला केल्या आणि भगवान महावीरांना विचारलं की महावीर, आपण त्याला शोधून आणूयात, कुणी तुम्हाला हा त्रास दिला त्याच्यावरती आपण कठोर शासन देऊयात. भगवान महावीर म्हणाले, हे माझ्याच कर्माचं फळ आहे. पूर्वजन्मात मी एका जन्मात राजा होतो. एक संगीत सभा सुरू होती आणि त्या संगीत सभेमध्ये मी तिथल्या एका पहारेकराला सांगितलं होतं, मला झोप लागल्यानंतर ही संगीत सभा थांबव. मी झोपी गेलो. त्या संगीत समारंभ थांबवावा हे त्या पहारेकराच्या लक्षात आलं नाही. त्यानं माझं बोलणं नीटसं ऐकलं नाही, म्हणून शासन म्हणून मी त्याच्या कानामध्ये शिस ओतलं होतं. त्या जन्माचं पातक आहे, कधीतरी फेडावं लागणार आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला आलेलं एवढंच दुःख सुद्धा आपण तर लगेच मोकळे होतो, देवा एवढं केलं आणि हे वाट्याला दिलं. आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग हे आपल्या कर्माचं फळ आहे, हे भगवान महावीरांनी या कथेतनं सांगितलं. म्हणून भगवान महावीर हे इतरांपेक्षा वेगळे वाटतात. भगवान महावीरांनी आपण दोन मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा, स्त्री बंदिवान असलेल्या स्त्रीला बाजूला तिला मुक्त केलं, आणि दुसरा, प्राणी मात्रांवरती दया करा. आज आपण माणसं आहोत, आपला एकमेकांवरती विश्वास उरला नाही, तर प्राणी मात्र तर खूप लांबची गोष्ट आहे. एक मी उदाहरण सांगेल. एक माणूस पळत पळत, त्याच्या मागे वाघ लागला होता म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला. झाडावर एक अस्वल होतं. याला वाटलं आपण वाघातून सुटलो ना अस्वलाच्या तावडीत जाऊन सापडलो. यानं अस्वलाला हात जोडले आणि म्हटला, घरी बायका पोरं आहेत, काही कर, कृपा कर, पण मला वाघाच्या काय तावडीत देऊ नको. अस्वल म्हटला, ठीक आहे बाबा, मी तुला वाचवतो. वाघ खालून बघतोय. वाघ शेवटी अस्वलाला म्हटला, आपण दोघंही जंगलातले आहोत, तुला माणसाचं काय घेणं देणं, त्याला खाली ढकल, मी तुला सोडून देईन. माणूस मात्र विनवण्या करायला लागला. अस्वल म्हटला, नाही, मी शब्द दिलाय माणसाला की मी तुझे प्राण वाचवेल, काही झालं तरी मी याला ढकलणार नाही. वाघ खालीच वाट बघतोय. 2-5 तासानंतर अस्वल झोपी गेलं, माणूस जागाच. मग वाघ माणसाला म्हणला, बघ म्हणला, मला भूक लागलीये, तू अस्वलाला खाली ढकल, मी तुला जाऊन देतो म्हटलं. माणूस म्हटला, कॉम्प्रोमाइज, 2 मिनिटात ढकलतो म्हणला. माणसानं अस्वल ढकललं, अस्वलानं दुसऱ्या फांदीला पकडलं. अस्वल म्हटला, मी तर वाचलो, पण आयुष्यात एक शिकलो म्हणला, प्राण्यांवर विश्वास ठेवावा पण माणसावर ठेवू नये. आपण इतके घसरलो, आपण इतके कृतज्ञ झालो. अरे वासरू जर जन्माला आलं तर गाय सुद्धा चाटते त्या वासराला. वासरू जर पळत आलं तर गाईला सुद्धा पाना फुटतो.
अरे जनावरांना सुद्धा प्रेम वाटावं, जिव्हाळं वाटावं, आणि आपण माणसं आहोत, आपण ते विसरून गेलो. कोळी पोरं पाकिस्तान मधनं भारतात येतात, CST वरती जातात, मुंबईत जातात, धाड धाड मशीन गन चालवतात, कितीतरी माणसं मृत्युमुखी पडतात. आणि मृत्युमुखी पडलेल्या माणसांकडे पाहून या लोकांच्या किंचितचाही संवेदना जाग्या होऊ नयेत. आपण इतके घसरलो. म्हणून मी सांगितलं की या जगाला आज महावीर पाहिजेत. अहिंसेचा संदेश देणारे, नुसते संदेश नाही तर त्यांच्या कृतीतून ते, वर्तणुकीतून ते दाखवून देणारे भगवान महावीर पाहिजे. आम्ही माणसाविषयी सुद्धा कृतज्ञ राहू शकलो नाही. मध्यंतरी पेपरला वाचलं, अमेरिकेत शिकायला गेलेला मुलगा 2 वर्षानंतर भारतात आला आणि मुंबईत आल्यानंतर त्याला वाटलं मुंबईतल्या अमुक अमुक भागात आपली आई राहते, आईला भेटून यावं. 2 वर्षानंतर आईला भेटायला गेला, फ्लॅटचं दार तोडून उघडावं लागलं. आज जाऊन बघितलं तर बेडवर आईचा सापळा पडला होता, सापळा. 1.5 वर्षापूर्वीच आई मरून पडली, पण माहीत सुद्धा झालं नाही. आम्ही इतके कृतज्ञ झालो. प्राणी मात्रांवर दया करा तर हा फार पुढचा प्रश्न आहे, पण माणसाच्या ही संवेदना आम्हाला कळू नयेत, आम्ही इतके कृतज्ञ झालो. म्हणून आज या जमान्यामध्ये आम्हाला भगवान महावीरांची आवश्यकता वाटते. भगवान महावीर त्यांच्या सगळ्या शिष्यांना विचारतात की बाबांनो, साप असतो, साप हा साप कातीन का टाकतो? आणि मग भगवान महावीरांचे शिष्य सांगायला लागतात की सापाच्या डोळ्यावरती कातडी येते, त्याला दिसत नाही म्हणून तो काट टाकतो. भगवान महावीर शिष्यांकडे पाहून हसतात आणि म्हणतात, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यावर अशी कातडी तर आलेली नाही ना? ती अहंकाराची असेल, व्याभिचाराची असेल, स्वार्थाची असेल. ही कातडी टाकवावी आणि सत्याच्या मार्गावरती चालावं. इतक्या साध्या साध्या उदाहरणांतून भगवान महावीर त्यांच्या शिष्यांना पटवून द्यायचे. म्हणून भगवान महावीर ज्यांनी प्राणी मात्रांवरती दया करा हा संदेश दिला, त्या भगवान महावीरांना आपण नमन करूयात, त्यांना प्रणाम करूयात. महावीर को नमन करो, महावीर का मनन करो, महावीर का मनन करो, महावीर को नमन करो. मन के सब अपराधों का, मन के सब अपराधों का देव दया का शमन करो, महावीर का मनन करो, महावीर को मनन करो. महावीर की शिक्षा का, अनुशासन का शासन है. महावीर की शिक्षा में अनुशासन का शासन है. दुनिया के हर आसन में बड़ा प्रभु का आसन है. महावीर के दिव्य वचन से नीत हृदय से श्रवण करो, महावीर का मनन करो, महा
जग है मिथ्या दिवस है रेना वर्तमान के गुण गाओ जग है मिथ्या दिवस रेना वर्तमान के गुण गाओ वर्तमान की डगर चलो जीवन के सुख पा जाओ एक बार पावा नगरी एक बार पावा नगरी जाओ जाकर भ्रमण करो महावीर का वर्णन करो महावीर को नमन करो मन के सब अपराधों का मन के सब अपराधों का देव दया का नमन करो महावीर को मनन करो महावीर को नमन करो महावीर का मनन करो महावीर को नमन करो. 2500 वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. भगवान महावीर 28व्या वर्षांपर्यंत कुटुंबात राहिले आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा त्याग केला. ज्या वेळेस भगवान महावीरांचा जन्म आहे, खरं तर आपल्याकडे अनेक साधू संतांच्या जन्माच्या विषयी वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. पण भगवान महावीरांचे आईवडील जंगलामध्ये गेलेले असताना राणी त्रिशला उगवत्या सूर्याला नमस्कार करते. राजा सिद्धार्थ त्यांच्या सोबत आहेत आणि त्या सूर्याला नमस्कार करत असताना जणू त्या सूर्यातून ऋषभदेव राणीच्या ते प्रतिबिंब डोक्याच्या भोवती फिरतंय. समोर साक्षात महालक्ष्मी आहे, एक हत्ती आहे आणि त्याच्या सोंडेमध्ये एक पांढरं फूल आहे, कमळ फूल आहे. अशा प्रकारचं दृश्य राणीच्या समोर उभं आहे. अशाच प्रकारचं स्वप्नही राणीला पडावं आणि मग त्या काळात स्वप्नांचे अर्थ सांगण्यासाठी काही विद्वानांना बोलवलं जायचं. आणि मग अशा प्रकारचं स्वप्न, अशा प्रकारचा भास, अशा प्रकारचं चित्र राणीच्या डोळ्यासमोर उभं आहे. याचा काय अर्थ असू शकेल? मग स्वप्नाचा अर्थ लावणाऱ्या अनेक विद्वानांनी राजाला येऊन सांगितलं, राजन, तुमच्या पोटी असं मूल जन्माला येणार आहे, त्याच्या 2 शक्यता वर्तवता येतील. त्याने जर क्षत्रिय धर्म स्वीकारून हातात शस्त्र उचललं तर तो जगज्जेता ठरेल, आणि हातात शास्त्र घेऊन जर त्यानं मार्गाक्रमण सुरू केलं तर साऱ्या जगाला तो अहिंसेचा मार्ग सांगेल. या 2 शक्यता वर्तवल्या होत्या. बलदंड शरीर यष्टी, देखणं रूप, राजबिंडा हा तरुण
म्हणजे अगदी लहानपणापासून भगवान महावीरांनी त्याची चुणूक दाखवली. वर्धमान नाव तेही का ठेवलं, तर ज्या वेळेस भगवान महावीर आईच्या पोटात आहेत त्याच वेळेस राज्यातून अनेक लोक येऊन राजाला सांगत होते की राजन, या वर्षी पाऊस पाणी भरपूर आहे, या वर्षी राज्याचं उत्पन्न वाढतंय, इस राज्य को ये वर्धमान की ओर लेके जाएगा, इसलिए उनका नाम वर्धमान रखा गया. आणि हे भगवान महावीर वयाच्या 8व्या वर्षी गुरुग्रही गेले शिकायला. पहा, देव असू, देवाचा अवतार असू, साधू संत असू, कुणालाही गुरु चुकलेला नाहीये. योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरुची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. भगवान महावीर सुद्धा, अहो भगवान श्रीकृष्ण सुद्धा